सोनाली कुलकर्णी घेऊन येते वाइब्स मीडियातर्फे पॉवर प्लेयर्स. हॅलो, मी सो कूल सोनाली. वाइब्स मीडियाच्या पॉवर प्लेयर्स मध्ये आज आपण एका वेगळ्याच प्रोफेशनला भेटणार आहोत. तो प्रोफेशनल आहे एक शेफ, संदीप सोनार. मला फार कुतूहल आहे संदीपशी गप्पा मारण्याबद्दल. SR केटरर्स आणि इव्हेंट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड ही संदीप सोनार यांची कंपनी आहे. नाशिकमध्ये अप्रतिम जेवण आणि इव्हेंटसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींची ते पूर्तता करतात. पुण्या मुंबईमध्ये अनेक मल्टीस्टार हॉटेल्समध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी नाशिकमध्ये आपला व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं. आज 10,000 पेक्षा जास्त माणसांना सर्व्हिस देणारं अप्रतिम किचन आणि इव्हेंट मॅनेजमेंट टीम त्यांच्याकडे आहे. चला भेटूया संदीप सोनार यांना. संदीप, वेलकम. थँक्यू. मला खरं खूप आवडलं असतं इम्प्रेस करायला की माझ्या हातचे काहीतरी दडपे पोहे किंवा एखादी डिश घेऊन यायला, पण आपला आजचा सेटअप फॉर्मल असला तरी प्रेक्षकांना तुझ्या कामाची जास्तीत जास्त माहिती व्हावी हा उद्देश आहे. तर गंमत अशी असते की केटरिंग कॉलेजेसमध्ये अनेक मुलं जातात, पण बरोबर. आपण मराठी कुटुंबांमध्ये जेव्हा बघतो तेव्हा मुली स्वयंपाक चटकन शिकतात किंवा मुलींना शिकवला जातो, बरोबर. मुलांना शिकवला जात नाही. तुझं शेफ होण्याचं मूळ कारण काय? तुला कशी काय प्रेरणा मिळाली? ती एक छोटीशी स्टोरी ऍक्च्युली, की म्हणजे मला याचे 2-3 प्रकारांनी थोडे उत्तर द्यायला आवडतील. प्लीज, आम्हाला अगदी जाणून घ्यायचंय. की तुझा पहिला प्रश्न होता की मुली ह्या नॉर्मली कुकिंग मध्ये पडतात, हम्म, पण इफ यू आस्क मी, आत्ताची जी हॉटेल इंडस्ट्री आहे ती एवढी वास्ट आणि ग्रोईंग आहे, पण रेस्टॉरंट्समध्ये, हॉटेल्समध्ये किंवा केटरिंग फील्डमध्ये मुली दिसत नाही ऍज अ शेफ म्हणून काम करताना. खरंय. हे सगळे मुलंच दिसतात. तर त्याचे कारण असे असू शकतात की अं, की मुलांना आहे ना, की आपण म्हणतो ना की हात मोकळा असतो मुलांचा, असं मला वैयक्तिक माझं मत आहे. आणि सेकंड थिंग, हा बऱ्यापैकी टफ जॉब आहे. खरंय. म्हणजे नथिंग टू से की बाबा मुली करू शकणार नाही, पण ह्याला काही टाइम कन्स्टेंट नाहीये, रात्रंदिवस काम, आणि जेव्हा जग एन्जॉय करतं तेव्हा आम्ही स्लॉक करत असतो. बरोबर आहे. म्हणजे सणवार असो काही असो, तर आपलं जे कल्चर आहे की स्त्रीनी घराकडे सुद्धा लक्ष देऊन बाहेरची कामं सांभाळावी लागतात, तर तो एक हा फॅक्टर मे बी असू शकतो. मी ह्या फील्डकडे वळण्याचं कारण असं आहे की मी ऍक्सिडेंटली ऍक्च्युली याच्याकडे वळालो. बर. घरी आमच्याकडे पाहुणे आले होते एक दिवस, आणि घरी कोणीच नव्हतं. म्हणजे बर. माझ्या आजींची बहीण आली होती, हं. माझ्या आजी, आणि आय वॉज हार्डली सिक्स्थ मध्ये असेल मी तेव्हा. तर त्यावेळेस कोणीच नाहीये बुवा, आणि आजी आले, तर मला असं फिलिंग होत होतं की काहीतरी करायला पाहिजे. एवढं तर समजत किती होतं की छान. काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी द्यायला पाहिजे. तर चहा कॉफी नाही, तर ते म्हटले की, आजी बोलले की भूक लागलीये. तर मग मी एकदा एका कार्यक्रमात कोणाला तरी भजी बनवताना बघितलं होतं, आणि मग मी तो भजी बनवण्याचा प्रयोग केला तिथे, बर. की कांदा भजी, आणि त्यांना ती अफलातून इतकी आवडली त्यांना, आणि त्या अप्रिसिएशन मधनं मला मोटिवेशन मिळालं की नाही यार, आय कॅन डू दिस. काय मस्त. तेव्हा एक मनात थॉट आला की मग त्याच्यानंतर भजीनंतर कधी खिचडी, कधी सँडविच, असं हळूहळू एक एक चालू झालं. आणि योगायोगाने शाळेत पण मी बऱ्यापैकी होतो, पहिल्या 3-4 नंबर असायचा. तर त्यावेळेसचं कल्चर होतं की इंजिनिअरिंग, मेडिकल असेच फील्ड होते. Correct. हे फील्ड कोणाला माहितीच नव्हतं की असं काही असतं म्हणून. पण मग तेच ऑप्शन ओपन होते. पण मग मी ठरवलं होतं की नाही, 12वी नंतर मला हॉटेल मॅनेजमेंट कडेच वळायचं. घरनं थोडा सुरुवातीला विरोध झाला या गोष्टीसाठी, पण नाऊ एव्हरीथिंग इज ओके नाऊ. किती मस्त. पण तेव्हा तू प्रयोग म्हणून एखाद दुसऱ्या माणसासाठी काहीतरी करून पाहिलं असशील, आणि आज हजारो माणसांसाठी तुझी टीम स्वयंपाक करत असते. तर तेव्हा टेस्ट आणि हायजीन, स्वच्छता या गोष्टींची काळजी तू कशी घेतोस? म्हणजे तुझ्या टीमला तू कसं ग्रूम करतोस? राईट. ऍज फार एज टेस्ट इज कन्सर्न, आपण म्हणतो ना की अर्धी टेस्ट तिथे कव्हर होते जिथे आपण चांगल्या क्वालिटीचं रॉ मटेरियल प्रोक्युअर करतो. वेल सेड. तर आम्ही जे वेंडर्स आमचे जे फायनल करतो पर्चेसिंग करताना, आमची पर्चेसिंग टीम आहे त्या वेंडर्सचं ऑथेंटिसिटी चेक करते, मटेरियलची ऑथेंटिसिटी चेक करते. आजकाल ब्रँडेड ऑइल्स आपण जे आहे, फॉर्च्यून सनफ्लॉवर रिफाइंड ऑइल आहेत, किंवा काही बासमती ग्रेन्स आहेत, बरोबर. तर हे सगळे रॉ मटेरियल आहे, व्हेजिटेबल्स आहेत, डेअरी प्रॉडक्ट्स आहेत, हे सगळ्या गोष्टी आपण बघत असतो.
जसं एक ISO सर्टिफाईड कंपनी एक ज्या स्टँडर्ड्स फॉलो करत असतात, तशा पद्धतीने आम्ही सुद्धा आमचे स्टँडर्ड्स काही सेट करून ठेवलेले आहेत, की आपल्याला साधारणपणे हे स्टँडर्ड मॅच करायचे आहेत. बरोबर. सेकंड थिंग, आता आजकाल तू ऐकलं असेल की पनीर लोक डायरेक्ट नाही म्हणतात, की हो. आम्ही काय कोणाला रिकमेंड केलं की ही पनीरची तुम्हाला रेसिपी आम्ही सजेस्ट करतो, डिश सजेस्ट करतो वेडिंगला, कॉर्पोरेटला, लोक म्हणतात पनीर सोडून सांगा आम्हाला सरळ सरळ. कारण की अॅनालॉग पनीर हा एक आता सध्या मार्केटमध्ये ट्रेंड आहे, की जे पाम फॅट्स पासून बनवलेलं असतं. बर. तर लोकांना ते घातक आहे, आरोग्यासाठी बरोबर अतिशय आहे. घातक आहे ते. कोलेस्ट्रॉल वाढतो त्याच्याने आणि त्याचे एन नंबर ऑफ साईड इफेक्ट्स आहेत. तर आम्ही त्या ते स्वतः आम्ही मॅन्युफॅक्चर करतो. सो म्हणजे अशा काही गोष्टी आहेत ना, की पनीर मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट जर इफ यू आस्क मी ₹550 1 किलो पडतं आणि मार्केटमध्ये ₹300 किलोनी विकणारे लोक आहेत. बरोबर. तर ते विच इज नॉट प्रॅक्टिकली पॉसिबल. तर आम्ही मग हे पनीर स्वतः मॅन्युफॅक्चर करतो. अशा काही स्टँडर्ड आम्ही फॉलो करतो. तसंच काही स्टँडर्डाइज रेसिपीज असतात प्रत्येक जे रेसिपी, जसे असं महाराष्ट्रीयन क्युझिन्स आळूची पातळ भाजी, जशी पुणेरी खरंय. आळूचं फतफद, त्याची एक स्टँडर्डाइज रेसिपी आहे. तशी पनीर बटर मसाल्याची स्टँडर्ड. तर ह्या स्टँडर्डाइज रेसिपीज आम्ही फॉलो करत असतो, ज्याच्यानी बऱ्यापैकी टेस्ट आपल्याला ऑथेंटिक आणता येते. आणि अजून एक आमच्या इंडस्ट्रीमध्ये एक छोटा पॉईंट असा आहे, की रिजनल क्युझिन्स, आता आमच्याकडे एन नंबर ऑफ कस्टमर्स असतात, वास्ट वेडिंगचे मोठे मोठे मेन्यूज असतात, त्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या कम्युनिटीज असतात, ब्राह्मणी लग्न होतात, मारवाडी लग्न होतात, वेगवेगळ्या रेसिपीज लागतात. आम्ही काही रिजनल क्युझिन्स जे असतात त्याच्याकरता स्पेसिफिक त्या त्या फील्ड मधले ते स्पेशलिस्ट, त्या त्या रेसिपीज बनवणारे लोक आम्ही हायर करून ते हे करत किती असतो. मस्त. कारण बिलकुल. फूड किंवा आपली चव ही इतकी महत्वाची आहे, की ते आवडीचं काहीतरी मिळालं नक्कीच. की 100% माणसं खुश होणार आहेत. 100%. व्हेरी ट्रू. मला तुझं अजून एका गोष्टीसाठी कौतुक वाटतं, ते म्हणजे तंत्रज्ञानासाठी किंवा औषधांसाठी लोक पेटंट घेतात, पण सिग्नेचर फूड डिश साठी पेटंट घ्यावं असं तुझ्या कसं मनात आलं, आणि तू कोणत्या कोणत्या डिशेस साठी पेटंट्स घेतलेली आहेस? ही पण एक छोटीशी स्टोरी आहे. टॉकिंग अबाउट 1997, ओके. जेव्हा मी इथे नाशिकमध्ये कॉलेज रोडला एक पिझ्झा आउटलेट चालू केलं होतं. आता पिझ्झा, हॉटडॉग, मॉकटेल्स हे त्यावेळेस नाशिककरांना खूपच नवीन गोष्ट होती. प्रश्नच नाही. कारण की आजपासून जवळपास 28-29 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि त्यावेळेस मला असं लक्षात आलं, की आपण जर ऑथेंटिक फूड जर सर्व्ह केलं, तर फॉर एक्झाम्पल व्हेज ऑग्रेतीन आहे किंवा पिझ्झाज आहेत, तर हे ऑथेंटिक टेस्ट ही आपल्या इंडियन टेस्ट पॅलेटसाठी मॅचच होत नाही, त्यांच्या टेस्ट बडला ती सूट होत नाही. बरोबर. तर मग ह्याच्यात काहीतरी चटपटीत आपला इंडियन टच दिला गेला पाहिजे. मग त्या अनुषंगाने मी जसं फ्रँकीज आम्ही त्यावेळेस विकायचो, तर मग मी चाट मसाला, थोडं चॉप्ड अनियन, थोडं चिलीज टाकून ती फ्रँकी विकायचो. तर ते लोकांना चटपटीत आवडायचं. त्याच वेळेस मी 30 टाईपचे पिझ्झाज आम्ही बनवायचो. त्यावेळेस मी बार्बेक्यू पनीर पिझ्झा आणि पनीर चिली पिझ्झा मी दिलेला आहे ऑलरेडी. त्याच्यानंतर पुण्याला जंगली महाराज रोडला पिझ्झा हट वगैरे चालू झालं. 97 ला मॅकडोनाल्ड आलं. पण अनफॉर्च्युनेटली काय झालं, की ही आयडिया मला होती, की आपल्याला आपल्या टेस्टनी लोकांना द्यायचंय, पण त्याचं काहीच पेटंट नव्हतं केलेलं. आता जर कोणाला सांगितलं तर लोक मला म्हणतील वेडा आहे हा, काही पण बोलतोय. तर ते ऍक्च्युली आपण त्यावेळेस करून झालेलं आहे. तर म्हणून मग आता असं वाटतं, की काही आपण जर काही इनोव्हेशन करत असू, तर कुठेतरी आपल्याला त्याचं क्रेडिट तरी मिळालं पाहिजे. कॉपी करू शकतात लोक, पण ऍटलिस्ट समबडी हॅज टू गिव्ह क्रेडिट. तर म्हणून मग आता अशा काही रेसिपीज आम्ही बनवतो, की चला ह्या काहीतरी आपल्या नावाने त्या सर्व केल्या गेल्या पाहिजेत. आता काही फ्युजन डेझर्ट्स आहेत, जसं नरम गरम आहे, शाही रताळं आहे. शाही शाही रताळं, रताळं. क्या बात आहे. उपवासाची गोष्ट आहे खरं रताळं म्हणजे. डिश आहे ती. उपवासामध्ये पण भरपूर मेन्यूज आहेत. बर. लिची फॅन्टसी आमची एक डिश आहे. उपवासाचा विषय तू काढलाच आहेस, तर एक महाशिवरात्रीच्या दिवशी एक माझे रेग्युलर क्लायंट आहेत, त्यांच्याकडे किटी होती आणि त्यांनी सांगितलं आज महाशिवरात्रीला किटी कशी होऊ शकते. मी म्हटलं सर अख्खा मेन्यू देऊ आपण तुम्हाला, वेलकम ड्रिंक पासून तर डेझर्ट पर्यंत, स्टार्टर्स वगैरे सगळं. म्हणे काय काय देस, साबुदाणा खिचडी शिवाय असतंच काय. तर मी म्हटलं सर आपण साबुदाणा मंचुरियन पण देऊ शकतो. वाव. तर ते म्हटले हो का. आता बोललं तर गेलं. मग त्याच्यानंतर आम्ही आमच्या किचन मध्ये R&D केली आणि त्यांना साबुदाणा मंचुरियन सर्व केलं. तर त्यांना ते इतकं आवडलं, की ते लोक उपवास नसताना पण साबुदाणा मंचुरियन मागतात. तर ती माझी एक डिश आहे, की ते पण मग मी म्हटलं नाही यार, हे नाव आपल्याला सुचलंय, चांगलं पण आहे, रेसिपी पण जमली, तर हे आपण सेव्ह करून ठेवावं. त्या अनुषंगाने मग ह्या आयडिया सुरू झाली. किती मस्त गोष्ट आहे ही. एक कधी कधी एक
काळजी अशी वाटते की जो तुझा उद्देश असेल, की तू ज्या पॅशनेटली काम करतोस, नॉट नेसेसरीली आपल्या आजूबाजूची सगळीच माणसं तसं काम करतील, तर तू तुझ्या टीम मेंबर्सना इन करताना किंवा त्यांना ग्रूम करताना तुझे काय एक चार उपदेश नको म्हणूया, पण तू काय त्यांना शिकवण देतोस? ॲज फार एज टीम इज कन्सर्न, आय बिलीव्ह की आमचा जो काही बिझनेस आहे ना, फॉर दॅट मॅटर एनी बिझनेस, मी म्हणेल की हा HR शिप आहे, HR मॅनेजमेंटच बरोबर आहे. बरोबर. कुठलाही बिझनेस, नो मॅटर की मी शेफ आहे आणि प्रोडक्शनशी रिलेटेड नॉलेज आहे, पण माणसं, टीम बिल्ड करणं, टीम सांभाळणं ही खूप महत्वाचा जबाबदारी आहे. ह्याच्यामध्ये ना आम्ही त्यांना कायम ट्रेन करतो, त्यांना व्हॅल्यूज आम्ही बेसिकली शिकवतो. कुठलाही बिझनेस करायला म्हणा किंवा लाईफ जगायला म्हणा, व्हॅल्यूज फार इम्पॉर्टंट आहे. जसं आपण इंटिग्रिटी एक पॉइंट घेतला, बरोबर. ऑथेंटिसिटी एक पॉइंट घेतला, तर ह्या ज्या व्हॅल्यूज ज्या आहे आयुष्यात, ज्या व्हॅल्यूज वरती, ज्या बेसिसवर, जसं गीतेतही शिकवलेलं आहे, तर या व्हॅल्यू फॉलो केल्या तर लोक आपल्यासाठी ऑथेंटिक काम करतात. त्यांच्या सुखदुःखाला आपण धावून गेलो आणि त्यांना एक फॅमिलीचा पार्ट मानला, तर ते नक्कीच कंपनीसाठी काम करतात. हा एक फॅक्टर. आणि आमच्या फील्डमध्ये पर्टिक्युलरली अपग्रेडेशनला खूप इम्पॉर्टन्स आहे, ओके. किंवा फॉर दॅट मॅटर एनी फील्ड, पण अपग्रेडेशन खूप महत्वाचं आहे. त्याची एक छोटीशी स्टोरी सांगेल मी. टोपी विकायची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. बरोबर. तो एक माणूस होता, तो टोपी विकायला जातो, मग तो झाडाखाली झोपतो, मग तो पेटीत तिथे ठेवतो आणि मग तो उठतो तर सगळे माकडांनी माकडं त्याच्या टोप्या घेतलेल्या असतात. तर मग तो माणूस काय करतो की तो टाकतो टोपी आणि मग ते सगळे माकडं परत टोप्या पेटीत टाकून देतात. तर त्या टोपीवाल्याचा नातू एकदा जातो जंगलात आणि तो पेटी ठेवतो आणि मग तो पण झोपेतनं उठतो, सगळ्या माकडांनी टोप्या घेतलेल्या असतात, मग त्याच्या डोक्यात टोपी असते. मग तो आजोबांची गोष्ट आठवून तो टोपी टाकतो आणि एक माकड येतं आणि ती पण टोपी घेऊन टाकतं. तर मग ते त्याला वाटतं, अरे काय झालं, हे आजोबांनी आपल्याला असं सांगितलं होतं आणि आज काय झालं. तर तो म्हणतो की, माकड त्याला बोलतो, अरे आम्ही पण अपग्रेड झालोय बाबा, आता तुझी स्टोरी आम्हाला माहिती आहे. म्हणजे आता माकडं अपग्रेड व्हायला लागलीये, तर माणसानं किती अपग्रेड होण्याची गरज आहे. त्यामुळे रोज एक नवीन अध्याय, रोज नवीन चॅप्टर, रोज नवीन पार्टी, रोज नवीन रेसिपीज, हे कंटिन्युअस प्रोसेस आहे. हे खरंय. टीम मध्ये आम्ही भिनवत असतो. गेल्या 25 वर्षातल्या प्रवासातला एखादा कुठला इव्हेंट किंवा असा प्रसंग तुझ्या लक्षात आहे जो तू आमच्या बरोबर, कारण तू इतके छान स्टोरीज सांगतोयस आम्हाला, यातून प्रत्येकाला काय आहे, तुझ्या आयुष्यात हे घडलं तर आम्हाला आमच्या आयुष्यातल्या गोष्टी आठवतात. तर तुला असा तुझ्या प्रवासातला कुठला प्रसंग आठवतो का की नक्कीच. जो तू विसरू शकणार नाही? नक्कीच नक्कीच. माझे एक क्लायंट आहेत जे देवळाली कॅम्पचे आहेत बेसिकली, बरं. निकम सर म्हणून. त्यांच्या मुलाचं लग्न होतं ओरिएंट गेस्ट हाऊस देवळालीला. जुनी गोष्ट आहे. त्यांचे 1500 लोकांचं डिनर ठरलेलं होतं. बरं. आपण गॅरंटीड पॅक्स जे म्हणतो ते इट वॉज 1500. त्या लग्नात त्यांचे लोक वाढत गेली आणि आम्ही पण खूप त्यावेळेस असे तयार नव्हतो, नवीनच होतो. तर त्यांचे 2700 लोक झाले, म्हणजे 2715, जवळजवळ दुप्पट. आणि आम्ही बनवत गेलो, करत गेलो, आम्हाला जसं झेपेल तसं सगळ्या टीमनी आमच्या हार्ट अँड सोलनी काम केलं आणि त्यांचे 2700 शेवटच्या माणसापर्यंत आम्ही त्यांना खाऊ घातलं. बेस्ट. आणि त्यांनी मला त्या दिवशी रात्री त्यांनी थँक्स तर म्हटलेच, पण म्हटले की तुम्हाला घरी यायला लागेल 2-3 दिवसांनी, तुम्ही पेमेंटसाठी घरी या. तर मी त्यांना फोन केला की ठीक आहे सर, मी ऑफिसला भेटतो नाही म्हणे, घरी या. आणि तुम्ही एकटे नका येऊ म्हणे, तुम्ही मिसेसला घेऊन या. मी म्हटलं अरे पेमेंटला आग्रह केला, घरी यायला जोडीनी बोलवत आहेत. आम्ही जोडीनी घरी गेलो. त्यांनी घरी आमचं स्वागत केलं, औक्षण केलं. मिसेसला साडी दिली, मला शर्ट पीस, पॅन्ट पीस वगैरे देऊन त्यांनी मला चेक दिले. म्हणजे ते त्यांचा जो ग्रॅटिट्यूड शो करण्याचा जो हे होता ना, म्हणजे दॅट वॉज की नाही एक आपण म्हणतो ना की पैसे हे प्रत्येकाला मिळत असतात, कमी जास्त स्वरूपात मिळतात, त्यांच्या कॅलिबरनी मिळतात. पण एक अन्नदाता सुखी भव हे जेव्हा माणसं म्हणतात ना, तेव्हा एक तो शेफ असल्याचा म्हणा किंवा केटर होण्याचा अभिमान वाटतो. किती मनाला स्पर्शून जाणारी गोष्ट आहे. नक्कीच. आणि त्यांच्या दृष्टीने तू त्या दिवशी त्यांची द्रौपदीची थाळी होतास, की सगळ्यांना पुरेल एवढं तू वाढू शकलास. किती मोठी गोष्ट आहे ही. आज तू इतक्या मोठ्या प्रमाणावर इव्हेंट्स, लग्न
नाशिकमध्ये स्वीकारतोस, म्हणजे ऍज अन इव्हेंट तू स्वीकारतोस, तेव्हा तू काय एक्स्ट्रा काळजी घेतोस? एक गोष्ट मला सांगायला आवडेल की नाशिकच्या बाहेर आम्ही सगळीकडे पॅन इंडिया लेवलला काम करतो. आता नुकतीच आम्ही नागपूरला जो बिरसा मुंडा फेस्टिवल होता झालेला, त्याला पण आम्ही जवळपास 80,000 लोकांना खाऊ घातले 5 दिवसात. त्याच्यात सीएम साहेब होते, गडकरी बरं. साहेब पण होते. तर तो एक मोठा इव्हेंट आम्ही केला. पर्टिक्युलरली जी आपण काळजी घेत असतो ना, तर जसं कॉर्पोरेट इव्हेंट्स आहेत आणि वेडिंग आहेत, हे मेजर सेक्शन्स आहे आपल्या एरियातले. कॉर्पोरेट इव्हेंट जेव्हा होत असतो तेव्हा त्याला काहीतरी पर्पज असतो, काहीतरी उद्दिष्ट असतं. हम्म. जसं की काही टायअप्स होणार असतात, बरोबर. मर्जर होणार असतात, किंवा मॅनेजरियल स्टाफ असतो किंवा वर्कर कॅटेगरी, त्यांना काहीतरी मोटिवेट करण्याच्या उद्देशाने एक जेवण दिलेलं असतं म्हणा, किंवा नेटवर्किंग असतं. तसं प्रत्येक कॉर्पोरेटचं काही ना काही तो एक उद्दिष्ट असतं आणि त्याचं केंद्रस्थानी जेवण असतं. म्हणजे पर्पज जरी तो वेगळा असला तरी ते सगळं अवलंबून असतं जेवणावर. अग्रीड. तर कुठलाही कार्यक्रम असला तरी शेवटी ते जेवण कसं देत आहे त्याच्यावर त्यांचं उद्दिष्ट पार पडणार असतं. त्यामुळे त्याच्यात जबाबदारी खूप हाय लेवलची असते. मग त्या केसमध्ये त्यांचा तो सेटअप असो, सगळ्यांना ते जेवण गरम देणं असो, त्या पद्धतीने स्टाफ असो, किंवा काही डेलिगेट्स असतील, ब्युरोक्रॅट्स असतील कॉर्पोरेट्सला, त्यांना ते एक प्रोटोकॉलनुसार सर्व्हिस देणार असो, त्याच्यात खूप बारीक मायक्रो प्लॅनिंग केलं जातं आणि त्या पद्धतीने त्यांना सर्व केलं जातं. आता ह्याच्या थोडस आपण वेडिंगकडे जर गेलो तर वेडिंग हा खूप इमोशनल भाग आहे आपल्या कल्चरचा. ह्याच्यामध्ये प्रामुख्याने मुलीवाल्यांकडे जबाबदारी असते. आपण असं म्हणतो की आता करतात लोक 50-50% खर्च करतात, पण आजही Host बऱ्याचशा म्हणून मुलीकडचेच असतात. मुलीकडचेच असतात. आणि काय होतं की आपल्या मुलीचं लग्न प्रत्येक आई वडिलांना वाटतं की चांगल्या पद्धतीने व्हावं, आणि सगळ्यात महत्वाचं कसं असतं की लग्न छान झालं म्हणजे काय, तर जेवण चांगलं झालं. खरंय. बाकी सोनं किती घेतलं, कुठली साडी घेतली, कुठल्या ब्रँडचे कपडे घेतले, मिष्टान काय ते एम्बियन्स इतरे आहे, जण. काहीच लक्षात ठेवत नाही लोक. पण जेवण कसं झालं हे वर्षानुवर्ष लक्षात ठेवतात. आणि सगळ्यात महत्वाचं, ती मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा तिला आयुष्यभर ते ऐकायला लागणार असतं हो, की हो. तुझ्या वडिलांनी तुझं लग्न छान लावून दिलं आम्हाला आणि मजा आली. आणि एक दोन फॅमिलीजचं जे जोडलं जाणं जे असतं ना, तर ती खूप खूप जास्त मोठी जबाबदारी आमच्यावर असते. त्यामुळे आम्हाला खूप बारीक त्याच्यामध्ये लक्ष घालावं लागतं. किती छान, म्हणजे तू भावना प्रधान आहेस आणि त्या भावना तू तुझ्या व्यावसायिकतेच्या मध्ये येऊ देतच नाहीस, पण उलट गुंतवतोस त्या भावना, इतरांच्याही भावना त्यात त्याचंही महत्व तू ठेवतोस. आपल्या सिलेबस मध्ये नसलेला एक प्रश्न मला तुला विचारायचा आहे की जनरली फूड ब्लॉगर्स किंवा शेफ्स हे बऱ्यापैकी हेल्दी आणि अवाढव्य दिसतात. तू तुझा फिटनेस कसा काय सांभाळतोस? बेसिकली केटरच्या आधी मी एक क्रिकेटर होतो. बरं. आहे म्हटलं तरी चालेल. मी एक फिटनेस एन्थुझियास्ट आहे. ओके. साईड बिझनेस म्हणून माझे जिम्स आहेत. फॅन्टॅस्टिक. तर आणि जिम चालू करायची म्हणून नाही केली मी, मला फिटनेसची आवड आहे म्हणूनही केली. मी एक स्वतः सर्टिफाईड ट्रेनर आहे, फिटनेस प्रोफेशनल आहे, K11 सर्टिफाईड, कैजात कपाडी, यू माईट हॅव हर्ड. त्यांच्या अकॅडमीतनं मी ट्रेनिंग घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी न्यूट्रिशनिस्ट आहे अरे वा. IFSI मधनं. स्पोर्ट्स न्यूट्रिशन मी केलेलं आहे. कॉलेजला असताना आम्हाला न्यूट्रिशन चॅप्टर होता, भाग होता, पण मग स्पोर्ट्स न्यूट्रिशनचा मी अभ्यास केलाय. तर स्वतः पण मी बऱ्याचशा गोष्टी फॉलो करतो. आपल्याकडे असे पण काही क्लायंट आहेत की ज्यांना काही कॅल्क्युलेट करून जर डाएट द्यायचा असेल, किंवा काही स्कूलचे काही इव्हेंट्स आहेत, मुलांना सर्टन कॅलरी इनटेक वाला डाएट पाहिजे आहे, बरोबर. कार्ब्स, प्रोटीन, फायबर्स याचं कॅल्क्युलेशन करून हवंय, तर ते सुद्धा आपण मेन्यू कस्टमाइज डिझाईन करून देत असतो. बरेच क्लायंट असे आहेत ना की जसे डॉक्टर्सच्या कॉन्फरन्सेस आहेत की ज्यांना असं लग्नासारखं जेवण नको असतं, त्यांना एक लंच हेल्थ हेल्थ कॉन्शियस कॉन्शियस असतात, त्यांना त्या पद्धतीचे सॅलड्स आणि लंच, तर आपण बऱ्यापैकी त्याच्यामध्ये काम करत असतो. आणि फक्त लग्नाच्या वेळेस जेव्हा कधी SR केटर्सचा बोर्ड बघतात तर माझ्या ह्या दोन बाजू लोकांना दिसतात, तर लोक तेव्हाही विचारतात, यार तू रबडी खाऊ घालतो, अंजीर अक्रोड खाऊ घालतो, हलवा खाऊ घालतो, आणि आता तू स्वतः फिट आहेस आणि आम्हाला खाऊ घालतो, आणि जिम पण टाकून ठेवलेली आहे. तर मी म्हटलं हे केटरिंगच्या बिझनेसचा तो पुढचा एक टप्पा आहे की तुम्ही हे खा प्या आणि मग नंतर माझ्या जिमला. गमतीने मी नेहमी म्हणतो, पण एकच आहे, ज्या दिवशी SR केटर्सचा बोर्ड तुम्ही कुठेही जाता आणि बघता त्या दिवशी तुम्ही चीट डे ठेवायला हरकत नाही असं मला वाटतं. पण SR केटर बद्दल माझा एक आक्षेपाचा मुद्दा आहे की आपण नेहमी असं बघतो की सेफ फूड, डोंट वेस्ट,
ही टॅगलाईन मी ऐकलेली आहे. पण एस.आर. केटनरनी ती टॅगलाईन बदललेली आहे. तुमचा मोटो आहे सेव्ह फूड, सेव्ह लाईफ. डेफिनेटली. तर तुला त्याबद्दल बोलायला आवडेल का? नक्कीच नक्कीच. एस.आर. केटर्स इज द ओनली केटर की आमच्या नावाने एक चौक आहे नाशिकमध्ये, बरं. एस.आर. ट्रायंगल म्हणून आमच्या ऑफिसच्या समोर. आपण तिथे पण अन्नाला असं स्तंभावरती ठेवलेलं आहे. आम्ही बनवला एक स्टॅच्यू तिथे. बरं. तर अन्न हे सर्वोच्च स्थानी, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आपण म्हणतो. पण अनफॉर्च्युनेटली आपलं कल्चरमध्ये आम्ही जेव्हा बघतो की लोकांची जी टेंडन्सी असते वाया घालवण्याची, आपण म्हणतो की समाज सुधारतोय पण आम्हाला चित्र बऱ्याचदा उलट दिसतं. नाशिक सारख्या शहरामध्ये साधारणपणे एका दिवसात जी लग्नाची तिथी असते दाट, त्या दिवशी 300 ते 350 लग्न होतात एका दिवसात. एवढे लॉन्स आणि बँक्वेट हॉल आहेत. आपण 300 धरूयात आणि ऍव्हरेज 1000 लोकांचं लग्न धरूयात आपण, कारण नाशिकमध्ये मोठी लग्न होतात, मुंबई बरोबर. पुण्यासारखी छोटी लग्न होत नाही. 300 म्हणजे 3 लाख लोकांचं जेवण एका लग्नाच्या मुहूर्ताला होत असतं. बरोबर. आणि साधारणपणे आपण असं कन्सिडर करू की केटर जीवाच्या भीतीने की लोक वाढली तर कमी तर नको पडायला 10% एक्स्ट्रा बनवत हो असतो हो. आणि 10-15% लोक फेकत असतात. ताटात उष्ट आम्ही बघतो ते. तर साधारणपणे जर आपण 20%चं कॅल्क्युलेशन धरलं तर 60,000 लोकांचं अन्न हे फेकलं जातं एका दिवसात, बरोबर आहे. जे 60,000 लोकांचं पोट भरू शकतं. आणि आपण असंही बघतो की समाजात की लोकांना 2 वेळचं जेवायला मिळत नाही. हो. ह्या पर्टिक्युलर विषयात मला एक कॉलेजचे आमचे एक प्रोफेसर होते, शेफ होते. त्यांचा एक डायलॉग नेहमी आठवतो की तुम्ही खाऊन माझा फेकून माजू नका, असं नेहमी म्हणायचे आम्हाला ते, कोणी जर ताटात टाकलं तर. माझं म्हणजे आमचं ह्याच्यावरती प्रबोधन चालतं. आम्ही बोर्ड्स वगैरे लावायचा प्रयत्न करतो आणि जर गेस्ट कॉपरेटिव्ह असतील, आमचे होस्ट कॉपरेटिव्ह असतील, तर आम्ही जास्त बोर्ड लावतो ते की यू कॅन लव्ह फूड हेट वेस्ट, अशा आशयाचे. किती किंवा छान. किंवा आज तुम्ही यू कॅन सेव्ह फूड टुडे फॉर युअर बेटर फ्युचर ऑफ युअर नेक्स्ट जनरेशन. तर यासारख्या, आणि याच्यामध्ये एक लोकांनी विचार करावा अशी मला मनापासून इच्छा आहे की अन्न बनवायला शेतकऱ्यांना किती कष्ट करावे लागतात. 4 महिने 6 महिने ते क्रॉप यायला लागतं. त्याच्यानंतर मार्केटमध्ये आल्यावर आम्हाला त्याची प्रोसेस करायला आणि त्याची रेसिपी तयार करायला एन नंबर ऑफ मसाले, ऑइल, घी सगळं करून आपण हे मेहनतीने तयार करू आणि फेकायला एक सेकंद लागत नाही. म्हणजे ही टेंडन्सी कुठेतरी बदलली गेली पाहिजे की आपली 20 रुपयाची बाटली जेव्हा माणूस घेतो बिस्लरीची रेस्टॉरंट मधली, ती शेवटच्या घोटापर्यंत सांभाळतो आपण. अगदी ती अर्धी राहिली आणि बाहेर गेलेला माणूस पण अरे माझ्या गाडीत ती बॉटल राहिली, हो, माझी हो, घेऊन हो. जातो. तर हा विचार जर असा ठेवला ना या पद्धतीने की आपल्या देशाचे रिसोर्सेस, आपल्या लोकांची मेहनत ही वाया नाही गेली पाहिजे. हे जे काही जेवण आहे हे पूर्ण जे घेतोय मी ताटात, हे संपूर्ण माझं कर्तव्य आहे, अशा पद्धतीने ते केलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. तुझ्या विचारांना खूप बळ. कारण मलाही नेहमी असं वाटतं की बुफे सारख्या ठिकाणी जिथे आपल्याला मुभा आहे की चॉईस आहे. तुम्हाला हवं तेच तुम्ही वाढून घ्या, नक्कीच. तरीही माणसं टाकत असतात. म्हणजे माझा जीव तिळतिळ तुटतो. मी माझ्या आजूबाजूच्यांना सतत हे सांगत असते की टाकू नका काही. आणि अनेकांना असं वाटतं की हॉटेलमध्ये गेल्यावर घेतात ते, बस हो गया, तो लेना नहीं चाहिए था पहले. बिलकुल, असं बिलकुल. आपलं रक्त आटतं. पण स्वतः त्रास करून घेण्यापेक्षा प्रबोधन हा फार योग्य शब्द वापरलास तू. व्हेरी ट्रू. आणि ऍज अ केटरर तू हे जास्तीत जास्त जनमानसांपर्यंत पोचवू बघत असशील, तर त्यासाठी तुला खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. तुझी सगळी स्वप्न पूर्ण होऊ देत आणि तुझ्या हातून खूप माणसांचं पोट भरू दे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.